ध्यानापासून सुरुवात करू. पाठ सरळ, मान सरळ. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. डोळे बंद, मन शांत. संथ श्वसन. आपलं लक्ष दोन्ही डोळ्यांच्या मध्ये. हळूहळू लक्ष श्वासावर केंद्रित करायचंय. आपल्याला 3 वेळा ओंकार घ्यायचे. प्रत्येक वेळी दीर्घ श्वास घ्यायचा. ओम म्हणून संपला की मग पुन्हा नवीन श्वास, मग पुढचा ओंकार. चला श्वास घ्या. ओ अनुलोम विलोम सुरुवात करू. उजव्या नाकपुडीने श्वास घ्या, डावीने सोडून द्या. पुन्हा परत डावीने घ्या, उजवीने सोडून द्या. प्रत्येक वेळी दीर्घ श्वास घेऊ, विरुद्ध बाजूने सोडून देऊ. ज्यांना उष्णतेचा त्रास होत असेल त्यांनी डावीनेच घ्यायचा, उजवीने सोडून द्यायचा. प्रत्येक वेळी डावीने घेऊन उजवीने सोडून द्यायचा. त्याला चंद्रभेदन प्राणायाम म्हणतात. रिलॅक्स. दीर्घ श्वास घेऊ. 3 वेळा कर्णभ्रमरी घ्यायची आपल्याला. दोन्ही अंगठ्या कानामध्ये टाकायची, उरलेली बोट अलगद डोळ्यांवर. दीर्घ श्वास घ्यायचा आहे. घेतलेला श्वास नाकाने ओम किंवा म म्हणत सोडायचा. रिलॅक्स. नाडी शुद्धीची 3 आवर्तनं घेऊ. एक रेचक, एक पूरक जोडून करायचं. चला छान श्वास घ्या, सोडून द्या. श्वास बाहेर, नाक बंद, मान खाली. पोटात घेत दोन्ही बंद लावा. मुख्य पोटात उड्डाण बंद, ओटी पोटात मूल बंद.
पुन्हा श्वास घेतला की लगेच पूरक करायचं. तीन वेळा. पुन्हा रेचक करायचं. श्वास घ्या, सोडून द्या, नाक बंद, मान खाली. पोटात घेत दोन्ही बंद लावा. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. मांडी थोडी सैलसर घालू. 3 वेळा बंद लावायचं. दोन्ही हात गुडघ्यावरती, आपला भार गुडघ्यावर. छान श्वास घ्या. जाऊ द्या श्वास बाहेर. पोटात एक. मुख्य पोटात घेतले की ओटी पोटात 2. वरती संत श्वसन. श्वास बंद करायचा नाही. 3. पोटातच. 4, 5, 6. रिलॅक्स. आणखी एकदा. जाऊ द्या श्वास बाहेर. पोटात 1, 2, 3, 4, 5, 6. तिसऱ्यांदा करू. पुन्हा श्वास घ्या. जाऊ द्या श्वास बाहेर. पोटात 1, 2, 3, 4, 5. रिलॅक्स. 3 वेळा अग्निसार क्रिया करू. श्वास घ्यायचा, सोडून द्यायचा, पोट भरभर आत बाहेर. ठीक आहे. चला. जाऊ द्या श्वास बाहेर. पोटाचा मुख्य भाग भरभर भरभर आत बाहेर. एका श्वासात साधारणपणे 20 ते 22 वेळा सराव झाला की आपोआप होतो. आणखी एकदा. रिलॅक्स. आपला भार गुडघ्यावर टाकू. उजवीकडून पोट आत घ्यायचे, डावीकडे सैल सोडायचं. पुन्हा डावीकडनं संच करत उजवीकडे 5 ते 7 वेळा करून बघू. ठीक आहे. चला श्वास घ्या. श्वास जाऊ द्या बाहेर. पोट डावीकडे, उजवीकडे. रिलॅक्स. 3 वेळा व्याघ्र मुद्रा करू. श्वास घ्यायचा आहे, सोडून द्यायचा आहे. जीभ बाहेर, डोळे मोठे, चेहरा ताणलेला. ठीक आहे. चला श्वास घ्या. भस्त्रिका करू.
दोन्ही हात खांद्याजवळ. श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. चला छान श्वास घ्या. खाली येताना सहज सोडून द्या. रिलॅक्स. दोन्ही हात खांद्याच्या बाजूला. पुन्हा तीच क्रिया. रिलॅक्स. भस्त्रिका केल्यानंतर सुरुवातीला थोडं गरगरल्यासारखं वाटतं. ठीक आहे. चला पाठीतून सरळ बसू. डोळे बंद. मन शांत. कपालभाती करायची आपल्याला किमान 120 वेळा. सुरुवातीचे काही श्लोक 10 ते 20 शांतपणे घेऊ. नंतर थोडा वेग वाढला तरी चालेल. आपलं लक्ष दोन्ही डोळ्यांच्या मध्ये. पोटात श्वास बाहेर, पोटात श्वास बाहेर. पोटात श्वास बाहेर, पोटात श्वास बाहेर. किमान 120 आवर्तन. ज्यांना वजन कमी करायचे त्यांना पॉज घेऊन परत 120 ची 2 आवर्तन करता येतील. रिलॅक्स. चला मानेपासून सुरुवात करू. मान खाली, मागे, पुन्हा खाली, मागे. रिलॅक्स. हळूहळू डावीकडे, समोर उजवीकडे, पुन्हा समोर डावीकडे, समोर विरुद्ध बाजूला. रिलॅक्स. दोन्ही हात समोर घेऊ. बोट 5 वेळा घट्ट बंद करू. अंगठा बंद. चला 10 वेळा फिस्ट राऊंड करू. उलट दिशेने 10 वेळा. नेक्स्ट हात जवळ दूर 15 ते 20 वेळा जाणीवपूर्वक. रिलॅक्स. दीर्घ श्वास सोडा. दोन्ही हात समोर, हात उलटे. 1 2 3 4 5. हात वर. पुन्हा हात उलटे. 1 2 3 4. उजवीकडे. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूला. 1 2 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास सोडा. शोल्डर राऊंड करू.
उलट दिशेने 10 वेळा. रिलॅक्स. दोन्ही हात बाजूला, अर्धे समोर, हाफ राऊंड करू. कोपरातून फक्त 10 वेळा वन साइड राऊंड. उलट दिशेने 10 वेळा. रिलॅक्स. दीर्घ श्वास घ्या. दोन्ही हात समोर, मागे. रिलॅक्स. दोन्ही हात बाजूला, फुल स्विंग करू. बरगाड्यांना छान पीळ मिळेपर्यंत हात मागे जाऊ द्यायचा आहे. रिलॅक्स. दोन्ही पाय समोर, दोन्ही पायात अंतर, पाय आत बाहेर करू. दहा ते 12 वेळा. पुन्हा दोन्ही पाय जवळ, पायाची बोटं खाली. 1 2 3 4 5 बोटं आपल्याकडे. 1 2 3 4. पुन्हा खाली, पुन्हा आपल्याकडे. राऊंड करू उलट दिशेने. दोन्ही पाय जवळ, बटरफ्लाय करू. पाठ सरळ. सुरुवातीला 5 ते 7 वेळा गुडघे खालच्या खालीच मूव्ह करू. पाठीतून शरीर सरळ. आता जाणीवपूर्वक गुडघे दंडापर्यंत आणायचे, खाली जाऊ. 20 ते 25 वेळा. रिलॅक्स. दोन्ही पाय जवळ, दोन्ही हाताने गुडघे खाली प्रेस करा. 1 पाठ सरळ. 2 3 4 5. दोन्ही हात समोर, शरीर पाठीतून सरळ. खुब्यातून आपल्याला खाली जायचे. जाऊ हळूहळू शरणागत मुद्रा. डोकं जमिनीला. 1. आपलं लक्ष मांडीच्या आतल्या स्नायूकडे. 2 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास सोडा. उजवा पाय जवळ, डावा पाय बाहेर. दोन्ही हात होल्ड केलेल्या गुडघ्यावरती. छान श्वास घ्या. पाठ सरळ, श्वास सोडत जाऊ द्या. डोकं खाली. 1 2. आपलं लक्ष सरळ असलेल्या पायाकडे. 3 4 5. रिलॅक्स. पायाची बोटं आपल्याकडे खेचायची. हळूहळू खांद्यातून शरीर सैल सोडा. 1 2 3. सगळं खाली. 4. दुसरा हात वर घ्यायचा आहे. छान श्वास घ्यायचा आहे. दोन्ही हात एकाच पायावरती. हळूहळू डोकं गुडघ्याकडे. 1 2. करा प्रयत्न. 3. शरीर खांद्यातनं सैल. 4 5. रिलॅक्स. दुसरा पाय बाहेर. पुन्हा दोन्ही हात होल्ड केलेल्या गुडघ्यावर. पाठ सरळ. श्वास घ्या. श्वास सोडत जाऊ द्या. डोकं खाली. 1 2 3 4 5. रिलॅक्स. पायाची बोट आपल्याकडे. पुन्हा छान श्वास घ्या. हळूहळू मान खाली.
आपलं लक्ष पोटरीच्या स्नायूकडे, मांडीच्या खालच्या स्नायूकडे. 2 3 4. दुसरा हात वर, छान श्वास घ्या. दोन्ही हात एकाच हातावरती. 1 2. बघा डोकं लागतंय का खाली. 3. श्वास सोडा, खांदे सैल सोडा. 5. रिलॅक्स. दोन्ही पायात अंतर. दोन्ही खुब्यातले स्नायू आपल्याला थोडे समोर प्रेस करायचे. हळूहळू खाली जायचे. 1 2 3. आपलं लक्ष मांडीच्या खालच्या स्नायूकडे. 4. रिलॅक्स. चला दळण्याची कृती करू. डाव्या बाजूने सुरुवात करू. पाठ सरळ, मान सरळ. छान श्वास घ्या. समोर जाताना खाली, दुसरा पाय मागे, खाली मागे. 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ श्वास सोडा. विरुद्ध बाजूने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. पुन्हा एक दीर्घ श्वास सोडा. पायातलं अंतर वाढतंय का बघा. आपल्याला समोर जायचे. अशा पद्धतीने हात ठेवता येतील किंवा प्लेन करून सुद्धा खाली जाता येईल. ठीक आहे. चला डोकं खाली घेऊन जाऊ. आपलं लक्ष मांडीच्या खालच्या स्नायूकडे. हळूहळू जाऊ द्या खाली. 1 2. हात काढून बघा. 3 4 5 6. रिलॅक्स. दीर्घ श्वास सोडा. छान ताण मिळतो पायाच्या स्नायूंना. व्हेरी गुड. दोन्ही पाय जवळ घेऊ. चला उजवा पाय समोर, डावा पाय जवळ. एक पाद शिरासन करू. आपण आधी वेगळ्या स्नायूंना ताण दिला होता, आता दुसऱ्या. ठीक आहे. दोन्ही हात गुडघ्याच्या बाजूला. पुन्हा छान श्वास घ्यायचा. श्वास सोडत डोकं गुडघ्याला खाली जाऊ द्यायचं. 1 2. दोन्ही हात समोर जात आहेत का बघा. 3 4 5. रिलॅक्स. दुसरा पाय जाऊ द्या हळूहळू खाली. 1 2. श्वास सोडा, खांदे सैल सोडा. 3 4 5. रिलॅक्स. श्वास जर सोडला नाही तरी इथं ताण येतो. ठीक आहे. पाय पुढे. आकर्ण धनुरासनासाठी पाय आपण 5 वेळा कानाला लावू. पाठ सरळ करा. उजव्या हाताने अँकल होल्ड करा छान. डाव्याने पायाला मदत. प्रत्येक वेळी पाय सरळ कानाला न घेता बाहेर घ्यायचा. 1 2. पाठ सरळ ठेव. 3 4 5. रिलॅक्स. दुसरा पाय. आज आपण काही वेगळे आसनं बघू. ठीक आहे. चला 1 2 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास सोडा. उजवा पाय उचलून डाव्या पायावरती. धावा मागे. गोमुखासनाची अर्धी कृती करू. पाठ सरळ, मान सरळ. डोळे बंद, मन शांत.
आपलं लक्ष खुब्यामध्ये निर्माण झालेल्या दाबाकडे. 1 2 3 4 5. दुसरा पाय बदलून घेऊ. पुन्हा दोन्ही गुडघे एकमेकांच्या वर. पाठ सरळ, डोळे बंद. 1 2. आपलं लक्ष खुब्यातल्या स्नायूकडे. 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या, सोडून द्या. दोन्ही पाय समोर घेऊ. साध्या स्थितीतलं वक्रासन करू. पाय सरळच, दोन्ही हात उजवीकडे. पाठ सरळ, खांदे सरळ, समोर न झुकता पाठ सरळ ठेवू. ठीक आहे. मणक्याच्या स्नायूला कमरेतून सरळ. 1 नजर मागे. 2 3 4 5. पुन्हा तीच क्रिया विरुद्ध बाजूला. 1 2 3 4 5. रिलॅक्स. त्यातलंच प्रगत वक्रासन करू. उजवा पाय जवळ, दोन्ही हात गुडघ्याला मागे लोटत. 1 त्या बाजूला. 2 3 4 5. रिलॅक्स. काय केलं आपण? दोन्ही पाय समोर ठेवले, डावा पाय जवळ घेतला, डावा हात मागे, उजवा हात उचलून गुडघा मागे लोटत जमिनीला ठेवला. यस. पाठ सरळ. 1 2 3. पोटावर छान दाब निर्माण होतो, कमरेत पीळ बसतो. 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास सोडा. यातलंच अर्धमच्छिंद्रासन दाखवतो. उजवा पाय उचलून डाव्या मांडीच्या पलीकडे ठेवायचा. उजवा पाय उचलला आपण, डाव्या मांडीच्या पलीकडे ठेवला. खालचा डावा पाय मागे घ्या. ठीक आहे. उजवा हात मागे, डाव्या हाताने दंडाला मागे लोटत अंगठा पकडायचा. 1 2 3 4 5. दुसरा दाखवा. विरुद्ध बाजूने करू. दोन्ही पाय समोर ठेवले, डावा उचलून उजव्याच्या पलीकडे टाका. पाय सरळच ठेवा. डावा उचलून उजव्याच्या पलीकडे टाकला, उजवा मागे घेतला. ठीक आहे. चला. डावा हात मागे, उजव्या हाताने पीळ देत पायाचा अंगठा पकडा. 1 2 3 4 5. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास सोडा. चला, उठून उभे राहू. सूर्यनमस्कार घ्या. श्वास घेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9. 1
2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 9 आणखी एक घेऊ 1 2 3 4 5 6 8 9 शवासन घेऊ दोन्ही पायात 1 ते 1.5 फूट अंतर दोन्ही हात खांद्याच्या रेषेत सरळ कमरेजवळ एक दीर्घ श्वास घ्या सोडून द्या आपलं लक्ष दोन्ही पायाच्या बोटांकडे गुडघ्याकडे पायाची बोट गुडघ्याचे स्नायू सैल सोडा शिथिल करा पुन्हा आपलं लक्ष कमरेच्या स्नायूकडे कमरेपासून दोन्ही पाय रिलॅक्स सैल शिथिल कमरेचा जोड सैल सोडा शिथिल करा संपूर्ण पाठ रिलॅक्स शिथिल सैल दोन्ही हात बरगड्या खांदे रिलॅक्स पोटाचे स्नायू सैल सोडा शिथिल करा मानेचा भाग चेहरा डोळे भोया सैल रिलॅक्स
एक दीर्घ श्वास सोडा. मन शांत, संथ श्वसन. आपल्याला शवासन सोडायचे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या. श्वास घेत दोन्ही पाय जवळ, डोळे उघडायचे. चला, दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ घे. दोन्ही हात डोक्याखाली. 10 वेळा पाय जमिनीला समांतर सरळ करून जवळ घे. श्वास घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास सोडा. दोन्ही हात डोक्याखालीच. दोन्ही पायांनी एकत्रितपणे 10 वेळा सायकलिंग करू. ठीक आहे. चला, दोन्ही पाय जोडून, पाय गुडघ्यात दुमडून जवळ. 1 2 3 4 5 6 7 8 9. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास सोडा. आपण एकदम वेगळे आसन बघू. ठीक आहे. चला, अर्ध पद्म सर्वांगासन दाखवतोय. उजवा पाय दुमडून पद्मासन घातलंय. श्वास घेत. 1 2 3 4 5. यातनंच शरीर खाली घेतलं तर वृश्चिक होतं. 1 2 3 4. रिलॅक्स. आता एक सालंब सर्वांगासन दाखवतो. म्हणजे कुठल्या हाताची किंवा कुठल्या याची मदत न घेता केलं. ठीक आहे. चला, हे कधी करता येतं? ज्यावेळी आपल्या मणक्याची ताकद पूर्णपणे वाढते त्यावेळी. म्हणजे इथून आपण शरीर उचलतोय, कुठली मदत न घेता वर घेतोय. इथून कुठली मदत न घेता वर. त्यावेळी आलं लक्षात? पुढचं एक आसन दाखवतो. मत्स्यासन करू आपण. मत्स्यासन करताना पद्मासन घालायचे. दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून जवळ घेतलेत. हळूहळू पद्मासन खाली जाईल. त्यावेळी दोन्ही हात मान इथे. दोन्ही हातांनी पायाचे अंगठे पकडायचे. परत एकदा दाखवतो. काय केलं आपण? पद्मासन घातले. ठीक आहे. पाठीवर झोपलो, पद्मासन घातलेलं आहे. हळूहळू पद्मासन खाली टेकवायचे. ते जसं जसं खाली जाईल, एका स्थितीत थांबलं की दोन्ही हात मानेजवळ घ्या आणि चक्रासनाला लिफ्ट करतो तसं शरीर उचलायचे. कपाळ खाली, मग अंगठे पकडायचे किंवा असं थांबायचं.
हळूच मान बाजूला काढत पुन्हा रिलॅक्स व्हायचं. आले लक्षात? चल, उजव्या कुशीवर येऊ. चक्रासन करू. दोन्ही हात डोक्याच्या वर. जाऊ द्या, पाय मागे, हात मागे. एक, दोन. आपलं लक्ष पोटाच्या स्नायूकडे, पाठीच्या स्नायूकडे. तीन, चार, पाच. पुन्हा विरुद्ध बाजूला. जाऊ द्या, पाय मागे. दुसऱ्या कुशीवर वळायचे. दोन्ही हात परत नमस्काराच्या स्थितीत. ना पाय मागे, हात मागे. आपलं लक्ष ताण मिळणाऱ्या पोटाकडे, दाब येणाऱ्या पाठीकडे. एक, दोन, तीन, चार, पाच. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास सोडा. चल, पोटावर यायचे. डोकं जमिनीवर. सरळ असतं. भुजंगासन कर. दोन्ही पाय घेऊन घ्या. दोन्ही हात खांद्याजवळ. श्वास घेत खांद्यातून शरीर वर. नजर वर. एक. आपलं लक्ष ताण मिळणाऱ्या पोटाकडे, दाब येणाऱ्या पाठीकडे. दोन, तीन, चार, पाच. रिलॅक्स. विस्तृत असतं भुजंगासन. हात आधी होते त्याच्या समोर. पुन्हा श्वास घेत शरीर वर. एक, दोन, तीन, चार, पाच. वक्र असतं. हात आधी होते त्याच्या खाली. खांद्यातून शरीर वर. हात मात्र कोपरातून वाकलेले. एक, दोन, तीन, चार. रिलॅक्स. दीर्घ श्वास सोडा. डोकं जमिनीवर. दोन्ही हात डोक्याच्या मागे. हाताचे कोपरे सरळ करायचे. श्वास घेत दोन्ही बाजू वर घ्यायचे. निरालंब शलभासन कर. एक, दोन, तीन, चार. रिलॅक्स. पुन्हा डोकं जमिनीवर. दोन्ही हात बैठकींवर. हाताची बोटं एकमेकात टाकायची. श्वास घेत खांद्यातून शरीर वर घ्यायचं. शरीर वर गेलं ते हात जाऊ द्यायचे खाली. एक. खांदे मागे छान ओढले जातात, त्याच्याकडे लक्ष. दोन, तीन, चार. रिलॅक्स. दीर्घ श्वास सोडा. दोन्ही हात ओटीपटाजवळ घ्यायचे खाली. डावा हात खाली, उजवा हात त्याच्यावर. खांदे जमिनीला, खांदे जमिनीला. ऊर्ध्व शलभासन. कमरेपासून शरीर वर घ्यायचे. एक, दोन, तीन, चार, पाच. दीर्घ श्वास सोडा. चला, दोन्ही पाय गुडघ्या बिंदून जवळ घेऊ. अर्ध धनुरासन करू. दोन्ही हाताने अंकल होल्ड करा. शरीर खांद्यातून किंचित वर, गुडघ्यातून थोडं वर. एक, दोन. फारसा ताण नाही, फक्त आपल्याला पुढच्या आसनासाठी शरीराला तयार करायचं. तीन, चार, पाच.
दीर्घ श्वास सोडा. चला धनुरासन करू आपल्या गतीने. दोन्ही पाय गुडघे अगदी जवळ घ्या, गुडघे जवळ ठेवा. श्वास घेत शरीराला छान ताण मिळेल इतकं शरीर वर घ्यायचं आणि त्या स्थितीत थांबायचं. 1 2 3 4 5. रिलॅक्स. दीर्घ श्वास सोडा. एक नवीन कृती समजावून घेऊ. राजकपूतासनासाठी आपण सरळ बसलोय. ठीक आहे. उजवा पाय गुडघ्यात दुमडून समोर घ्या. मागचा पाय सरळ ठेवलाय. कमरेचे स्नायू समोर आहेत. दोन्ही हात समोर आहेत. हळूहळू दोन्ही हात घाई न करता गुडघ्यावर घ्यायचे. आता आपल्या खुब्यात दाब निर्माण होईल. मागे पाठीला दाब येईल. नजर समोर. 1 2. आपलं लक्ष खुब्यातल्या दाबाकडे, पाठीला निर्माण झाल्या ताणाकडे. 3 4 5. जो पाय आपण जवळ घेतला होता तो थोडा पुढे घ्यायचा. ठीक आहे. आत असलेला पाय आपण पुढे घेतलाय. आता दोन्ही हात समोर घेऊ आणि डोकं खाली घेऊन जाऊ जमिनीला टेकून. दोन्ही हातांच्या मध्ये डोकं जमिनीला. आता आपलं लक्ष उजव्या पायाच्या बैठकीच्या आणि मांडीच्या स्नायूकडे. 1 2 3 4 5. आले लक्षात. आपण थोडा कमरेमध्ये ताण वाढवला. पाय जवळ घेऊ. आता पुढची कृती लगेच करायची नाही, फक्त दाखवतो. अर्ध राजकपूतासन आहे. हा जो पाय हा बेंड करून जवळ घेतलाय, समजून घ्यायची एकदा, नाहीतर जर मांडीत स्नायू चमक आली तर त्रास होईल. ठीक आहे. पाठ सरळ. दोन्ही हाताने अँकल होल्ड करायचा आहे. 1 2 3 4. खांदे मागे ओढलेले. 5. रिलॅक्स. व्हेरी गुड. पाय हळू काढून घेऊ. दुसरा पाय. हा पाय बेंड, हा पाय मागे जाऊ द्या मागे. पुन्हा शरीर पाठीतून सरळ. परत दोन्ही हात गुडघ्यावरती. पाठ सरळ, मान सरळ. 1. हा पाय मागे सैल सोडा. 2 3 4. रिलॅक्स. बेंड केलेला पाय गुडघ्यातून सरळ करू. दोन्ही हात समोर. हळूहळू खाली जाऊ. 1 2 3 4. रिलॅक्स. पाय पुन्हा आतमध्ये. परत दुसऱ्या पायाने अर्ध राजकपूतासन करून बघू. ठीक आहे. चला. पाय गुडघ्यातून जवळ घेतलाय. कुठली घाई न करता हळूहळू पायाची बोटं धरली आणि मग खांदे मागे ओढे इथपर्यंत ताण निर्माण केला. 1 2 3 4. रिलॅक्स. एक दीर्घ श्वास घ्या. सोडून द्या. चला सरळ बसू. एक मेरुदंडासन बघू आणि मग थांबू. ठीक आहे. पायाच्या बोटांवर आलो. दोन्ही हात समोर घेतलेत. दंडावरती आपल्या गुडघ्याचा भार. ओके. बरोबर. हळूहळू पायातून शरीर वर घ्यायचे. आपलं संतुलन दोन्ही पायाच्या. 1 2 3 4 5. येते लक्षात. जर संतुलन हुकलं तर डोकं समोर थोडस हे होतं. ठीक आहे. काय केलं आपण? दोन्ही हाताच्या कोपरांवर गुडघे टेकवलेत आणि मग पायाच्या बोटातून वर आले. मग संतुलन साधलंय. शोल्डर मध्ये छान ताकद असेल तर होतं. 1 2 3 4. रिलॅक्स.
चला बसून घेऊ. आज आपण 2-3 वेगळे आसनं बघितली. तुमच्या खांद्याची आणि पाठीमागच्या मणक्याची ताकद वाढली की आसनं आपोआप जमायला लागतात. थोडासा काळ जाऊ द्यावा लागतो आणि सराव. चला पाठ सरळ, मान सरळ, ध्यान करू. एक दीर्घ श्वास सोडून द्या. मन प्रसन्न. योगात काही कृती चटकन जमतात तर त्याचं कारण असं असतं की तुमचे ते स्नायू सक्षम आहेत आणि ज्या कृती जमत नाहीत तिथं आपण समजून घ्यायचं की आपले ते स्नायू तेवढे सक्षम नाहीत किंवा ते अशक्त आहेत त्या बाबतीत. मग ते कसे ताकदवान होतील याच्याकडे लक्ष द्यायचं. एक दीर्घ श्वास घ्या. प्रार्थना घ्या. दुर्गे स्मृता हर्षभीतम अशेष जंतोः स्वस्थै स्मृता मतिमतीव शुभान् ददासि दारिद्र्य दुःखहारिणी का त्वदन्या सर्वोपकार करणाय सदार्धचित्ता सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. शांति शांति शांति. थांबून घेऊ.